उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी विधानसभा चुनाव के मद्देनजर चुनावी रंग में रंगे दिखाई दे रहे हैं। फडणवीस जगह जगह कार्यकर्ताओं के सम्मेलन को संबोधित कर रहे हैं। इस दौरान कार्यकर्ताओं को लेकर वो कुछ ऐसा कह रहे हैं जो सुर्खियां बन रहा है। अमरावती और नागपुर में आयोजित कार्यकर्ता सम्मेलन में फडणवीस ने पार्टी के निराश और चमकू कार्यकर्ताओं की कुछ इस अंदाज में व्याख्या की। आणि अलीकडच्या काळामध्ये आपले पक्षात काही चमकेश कार्यकर्ते तयार झालेच आहे, जे कॅमेरा आला की पुढे असतात आणि काम करताना मात्र ते कुठे असतात हे माहिती नाहीये। नाही, आम्हाला हे समजतंय। बघा, एखादी निवडणूक हारल्याचा फायदा काय असतो, कोण चमकेशान कोण खरा आहे हे त्या निवडणुकीतनं आपल्याला समजतं। त्यामुळे हे सगळं आता होऊन गेलं। आता आपल्याला उत्साहाने मैदानात उतरायचं आहे। मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, हे जे 0.3% फरक आहे ऑलरेडी आपण पार केलाय। आजचा दिवस तुम्ही लिहून घ्या। मी तुम्हाला सांगतो, पुन्हा याच सावनेरात मी विधानसभेच्या निवडणुकीनंतर येईल। मी तुम्हाला सांगतो, या विधानसभेवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे। मनाने हारलेले कधी युद्ध जिंकू शकत नाही। ज्यांच्या मनामध्ये जिंकण्याची उर्मी आहे तेच युद्ध जिंकू शकतात। अरे एकदा ताकदीनं उतरा। आणि मी खरं म्हणजे आपल्याला एक गोष्ट अजून सांगतो, आपलेही काही कार्यकर्ते असे असतात जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता पसरवतात। आमच्या नागपूरच्या भाषेत त्याला बोहारी फैलवणं म्हणतात। ज्याला भेटला तर आता काय होणार आहे, झालं तर काय फरक पडतो, आणि तुले काय भेटलं, आणि तुनं कशाला केलं। जे सकाळपासून संध्याकाळ म्हणजे ज्याची गाडी फुल स्पीड मध्ये असते त्याच्याही गाडीत खोडा टाकून त्याला पूर्ण थंड करून टाकतात। अशा कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, 3 महिने तुम्ही घरी बसले तर 3 महिन्याने तुम्हाला सत्ता देतो, मग तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा। ज्यांना लढण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांनी मैदानात या। असे मावळे जर सोबत आले तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आणून दाखवेल, हा विश्वास तुम्हाला देतो।